या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महिलांसाठीच्या मोठ्या योगदानाबद्दल, जे अनेकदा दुर्लक्षित राहत आहेत. बाबासाहेब फक्त संविधानाचे शिल्पकार नव्हते, तर ते महिलांच्या हक्कांसाठी लढणारे खरे योद्धा होते. त्यांनी सुरुवातीपासूनच महिलांना घरात आणि कामाच्या ठिकाणी समान हक्क मिळायला हवेत असं ठामपणे सांगितलं. त्या काळात महिलांवर कारखान्यांमध्ये अन्याय होत होते. बाबासाहेबांनी या विरोधातही आवाज उठवला. त्यांनी कामाचे तास कमी केले आणि कामाच्या ठिकाणी चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न देखील केले. त्यांनी माइन्स मेटर्निटी बेनिफिट सारखे कायदे तयार करून महिलांना प्रसूती रजा आणि सुरक्षितता दिली. महिलांना त्यांच्या शरीरावर आणि आयुष्यावर निर्णय घेण्याचा हक्क असावा यावरही त्यांचा ठाम विश्वास होता. बाबासाहेबांचं सर्वात मोठं काम म्हणजे हिंदू कोड बिल. या कायद्यामुळे महिलांना घटस्फोटाचा हक्क मिळाला, संपत्तीवर हक्क मिळाला, दत्तक घेण्याचा अधिकार मिळाला आणि आपल्या मुलांची कायदेशीर पालक होण्याचा हक्क मिळाला. तसेच त्यांनी महिलांच्या शिक्षणावर खूप भर दिला. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा त्यांचा संदेश महिलांसाठीही तितकाच महत्त्वाचा होता. त्यांनी जाती व्यवस्था आणि समाजातील चुकीच्या प्रथा जसं की सती, बालविवाह, विधवांवर होणारा अन्याय यांचा कठोर विरोध केला. त्यांच्या मते महिलांवर होणारा अन्याय हा या व्यवस्थेतूनच येतो. आज महिलांसाठी असलेले अनेक कायदे जसं की समान वेतन कायदा किंवा हुंडाबंदी कायदा हे बाबासाहेबांच्या विचारांमुळेच शक्य झाले. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एक नेते नव्हते, तर महिलांच्या स्वातंत्र्याचे आणि समानतेचे खरे प्रेरणास्थान होते. प्रत्येक स्त्रीने खरं तर तिच्या हक्कांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मनापासून आभार मानायला हवेत. कारण आज आपण जे हक्क उपभोगतो त्यामागे बाबासाहेबांचा संघर्ष आणि दूरदृष्टी आहे.